भ्यालात का? भीता का तुम्ही? कशाची भीती वाटते? अंधाराची, मरणाची, भूताकितांची, सैतानाची, घुबडाची? भयभीतीपासून सदा सर्व काळ सुटका व्हावी असं वाटतं का? मग ऐका, मी तुम्हाला शुभवार्ता सांगतो. मरणाला मुळीच भिऊ नका. हे रडणं चालायचंच मरणामुळे. आता ऐका शुभवार्ता. येशू तुमच्यासाठी मरण पावला. नंतर तो मरणातून माघारा आला. आता तो जिवंत आहे. तुम्ही आपलं पाप सोडीत त्याच्यावर विश्वास ठेवलात तर एक दिवस तो तुम्हाला स्वर्गात नेईल. आता तो तेथेच आहे. अंधाराचं भय वाटतं. मरणानंतर त्या सर्व काळ अंधकार असणाऱ्या भयानक जागी तुम्हाला जावं लागू नये म्हणूनच येशू आला आणि मरण पावला. देवाच्या पुत्राला आपला तारक म्हणून स्वीकारणार नाहीत ते सर्वजण त्या सर्व काळच्या अंधारात विस्तारात जाणार असं देव सांगतो. त्या ठिकाणी मोठा आक्रोश. येशूच्या मागे चाला. तोच तुमची भूताखितांची भीती घालवल. मात्र पाप करणं सोडून द्यायला हवं. नाच तमाशे, दारू पिणे, जादूटोणा, व्यभिचार आणि साऱ्या वाईट गोष्टी सोडा आणि येशूच्या मागे चाला. अंतःकरणपूर्वक त्याचा स्वीकार करा. मग दुष्ट आत्म्यापासून तो तुमचा रक्षण करेल. घुबडाचं ओरडणं ऐकलत ना? तर घाबरायचं कारण नाही. आता पाठीशी येशू उभा आहे. अजूनही तुम्हाला सैतानाच्या भूताखाताची भीती वाटते का? अजूनही त्याचं भजन पूजन करता? त्यांना बळी अर्पण करता? सैतान आणि देव दोघांची उपासना करणं शक्य नाही. येशूवर खरा विश्वास असला तर सैतानाला भ्यायचं काही कारण नाही. येशू मरण पावला, पुन्हा उठला, तेव्हाच त्यानं सैतानाचं सामर्थ्य नष्ट केलंय. आम्ही येशूला अनुसरतो म्हणजेच मरण, अंधकार, भूतखेते, सैतान अशा सर्वावर सत्ता गाजवणाऱ्या सर्व समर्थाला अनुसरतो. मित्र हो, येशूचा स्वीकार करा. मग तुम्ही मेल्यावर त्या अद्भुत जागी स्वर्गात जाल. तेथे सदा सर्वदा राहाल. तेथे काही वाईट नाही, कसलं भय नाही. तेथे चहूकड केवळ आनंद, सदा सर्व काळ आनंद. येशूचा स्वीकार करून त्या आनंदी ठिकाणी जयवंत व्हा. मग आत्ताच त्याचा स्वीकार करा. त्याच्याशी बोला, तो तुमचे ऐकेल. प्रभु येणार, प्रभु येणार, प्रभु येणार, प्रभु येणार. मेघावरती स्वार होनी आकस्मित येणार. मेघावरती स्वार होनी आकस्मित येणार. मित्र हो, ऐका, लक्ष द्या. जगामध्ये नाना रोग आहेत. लहान मुलं, मोठी माणसं, तरणी-ताठी मुले सारे आजारी पडतात. रोग कोणाला सुटत नाही. तऱ्हेतऱ्हेचे रोग आहेत. केव्हा सारं शरीरच रोगांना बळी पडतं. शरीराला रोग होतात तसे आत्म्यालाही होतात. पाप हा रोगच आहे. आमचा आत्मा आजारी आहे म्हणून आमच्या हातून पाप होतात. अनाचार, वाईट गोष्टी करतात त्यांचे आत्मे आजारीच असतात. द्वेष, मत्सर ही आत्म्याच्या रोगाची लक्षणं. म्हणजे रोग दोन प्रकारचे आहेत, शरीराचे आणि आत्म्याचे. आता शरीराच्या रोगासाठी औषधं विकत मिळतात, पण आत्म्याचा आजार बरा करायला औषध कुठे मिळेल? कोण देईल? येशू देईल. येशूच सर्व प्रकारचे रोग बरे करतो. एक दिवस येशूला एक रोगी आढळला. तो 38 वर्ष बिछाण्याला खिळून होता. हलणं, चालणं त्याला शक्यच नव्हतं. बरं व्हावेसे वाटतं का तुला? येशूनं त्याला विचारले. तो म्हणाला, होय, पण मला मदत कोण करणार? येशू म्हणाला, मी तुला बरं केलंय. उठ, चालू लाग. तो माणूस उठला. त्यानं आपली चीज वस्तू घेतली आणि निघून गेला. येशूनं त्याला बरं केलं. तो बरा झाला. अनेक रोगी होते. त्या साऱ्यांना येशूनं बरं केलं. आत्म्याचा आजार असलेल्या अनेकांना त्यानं आरोग्य दिलं. चोरांनी चोरी सोडली. वेश्यांनी आपला धंदा सोडला. हेवा दावा करणारे सरळ वागू लागले. मित्र हो, तुमच्या आत्म्याचा आजार येशू आत्ता आज बरा करील.
तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत, हातून वाईट घडणार नाही. मात्र त्यासाठी तुम्ही येशूला विनवलं पाहिजे. मला बरं कर म्हणून सांगितले पाहिजे. आत्मा आजारी आहे आणि तुम्ही येशूला झिडकारलं तर तो तुम्हाला बरं करणार नाही. आत्म्याचा आजार बरा व्हावा असं वाटतं का? मग मित्रांनो, येशूशी बोला. हे प्रभू येशू, मला क्षमा कर, मला सहाय्य कर, म्हणजे मी वाईट गोष्टी करणार नाही. माझा आत्मा बरा कर. तू जिवंत आहेस, मला तुझ्या सहवासात राहायचंय, तुझं ऐकायचंय. आमेन. अशी प्रार्थना करा. येशू ती ऐकेल. त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. तो तुम्हाला बरं करील. तुम्ही चांगलं व्हावं, वागावं म्हणून तो तुमच्या आत्म्याला आरोग्य देईल. मग एक दिवस तो तुम्हाला स्वतःजवळ स्वर्गामध्ये घेईल. तेथे आजार नाही, दुष्टाई नाही, सारा आनंदी आनंद आहे. तुम्हाला ख्रिस्ताद्वारे तारण मिळेल. येशू म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. पित्याकडे जाण्याचा माझ्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. तारण होण्यासाठी लोकांनी ज्याचा धावा करावा असे दुसरे कोणतेच नाव आकाशाखाली पृथ्वीवर नाही. देव व मानव ह्यांच्यात मध्यस्थी करणारा एक ख्रिस्त येशूच आहे. पश्चाताप करा, देवाकडे परत या. सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी आता देवाची आज्ञा आहे. प्रभू मंदक्रोध आहे. सर्वांनी पश्चाताप करावा, कोणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. दुष्टांनी दुष्टपणा सोडावा, अधर्मी माणसांनी विवेक धरावा आणि प्रभूकडे वळावे. तो त्यांच्यावर दया करील. देवाकडे परतावे, तो विपुलपणे क्षमा करील. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. त्याच्यावर विश्वास ठेवणारा दोषपात्र नाही, पण विश्वास न ठेवणाऱ्याचा विनाश ठरलेलाच आहे. कारण त्यानं देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवला नाही. पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्याला सर्व कालचं जीवन मिळालं आहे, परंतु विश्वास न ठेवणाऱ्याला जीवन लाभणार नाही आणि तो देवाच्या क्रोधाला पात्र आहे. माझ्याकडे येणाऱ्याला मी कधी टाकणार नाही. येशू ख्रिस्त तुमचे तारण करेल. जगाला दोषी ठरवावं म्हणून देवानं आपला पुत्र जगात पाठवला नसून त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवला. प्रभूचा धावा करणाऱ्या कुणाचंही तारण होईल. येशू म्हणतो, अहो कष्टकरी, ओझेकरी, माझ्याकडे या, सारे जण या, मी तुम्हाला विसावा देईन. साऱ्या मानवाचं तारण व्हावं, त्यांना सत्याचं ज्ञान व्हावं असा देवाचा संकल्प आहे. सर्व कालच्या जीवनाचे अभिवचन दिले आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्व कालचे जीवन ही देवाची देणगी आहे. माझं वचन ऐकतो आणि मला पाठवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्व कालचं जीवन आहे. तो दोषी ठरणार नाही, तर तो मरणातून जीवनात पार गेला आहे. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्वजण देवाची मुले आहात. कोणी ख्रिस्ती झाला म्हणजे त्याचं नवं जीवन सुरू होतं. जुनं ते सारं नाहीसं होतं, सारं नवीन होतं. देवानं आपणाला सर्व कालचं जीवन दिलं आहे. हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्यानं पुत्राला स्वीकारलं त्याला जीवन मिळालं. पुत्राचा स्वीकार करीत नाही त्याला जीवन नाही हे उघड आहे. देवपुत्राच्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही सर्व कालचं जीवन मिळवावं म्हणून हे सांगितलं. मुखानं प्रभू येशूचा जय जयकार करा.
देवानं त्याला मेलेल्यातून उठवलंय असा अंतःकरणात विश्वास धरा, म्हणजे तुमचं तारण होईल. कारण अंतःकरणात विश्वास ठेवला की माणूस देवासमोर नीतिमान ठरतो आणि आपल्या विश्वासाची उघड साक्ष दिली म्हणजे तारणाची खात्री पटते. मित्र हो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अनेकांना त्याचं उत्तर देता येणार नाही, पण प्रत्येकाला याचं उत्तर माहीत हवं. तुम्ही स्वर्गात जाणार का? हा तो प्रश्न. आणि याचं उत्तर मिळतं देवाच्या वचनात. प्रथम रस्ता माहीत हवा. बायबल सांगतं, प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि देवानं त्याला मेलेल्यातून जिवंत केलं असं कबूल करा, म्हणजे तुमचं तारण होईल. येशूच मार्ग आहे. तो म्हणतो, मार्ग मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणाला पित्याकडे येता येत नाही. याशिवाय दुसरा मार्ग नाहीच. येशू ख्रिस्त हा देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे. मी पापी आहे असं कबूल करून तुम्ही त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला तर स्वर्गाकडचा तुमचा प्रवास योग्य मार्गाने सुरू झाला आहे. मग तुमच्या जीवनात बदल घडतो. स्वतःचं जीवन पहा. विश्वास ठेवल्यानंतर कोणता फरक पडला ते पहा. गतकालातील तुमच्या पापांची क्षमा करणे एवढंच देव करीत नाही, तो तुम्हाला नवीन माणूस करतो. अनेकांना वाटतं जरा धर्माचे नियम बियम जास्त पाळले की झालं, आपल्या आत्म्यांना काही शिक्षा होणार नाही. असा बालिशपणा करू नका. धर्म नियम पाळण्यानं तारण होत नाही. ख्रिस्तच तारण करतो आणि मग तो तुम्हाला आतून बाहेरून शुद्ध करतो. तुमचा पालट होतो. तुमचे विचार, आशा, आकांक्षा सारं बदलून जातं. आपलं तारण झालंय, आपण स्वर्गाकडे चाल करतोय हे दाखवणारी तिसरी खूण म्हणजे अंतःकरणात देवाच्या आत्म्याचे आगमन आणि वस्ती. ही अंतरीची खूण पटली की सारा आनंदी आनंद. तुम्ही देवाचं मूल होता. देव तुमचा पिता होतो. तुम्हाला देवाशी विश्वासानं प्रीतीनं हितगुज करता येतं. कसलीच भयभीती उरत नाही. शांती सुखाचा लाभ होतो. पाप क्षमेची खात्री पटते. स्वतःचं जीवन पहा. या तीनही खुणा तुमच्यामध्ये असल्या तर स्वर्गाच्या दिशेने तुम्ही चालत आहात. माझ्या पापांची क्षमा कर असं तुम्ही येशू ख्रिस्ताला विनवलेत का? त्यानं क्षमा केली असा तुमचा विश्वास आहे का? त्याच्या इच्छेनुसार तुमचं जीवन बदललंय ना? तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमच्या अंतःकरणात आहे, ही खूण पटली आहे का? असं नसेल तर आताच येशूकडे या, क्षमा मिळवा. बायबल सांगतं, तुम्हाला सर्वकाळचं जीवन मिळावं हे समजण्यासाठी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवा. तो आमच्यामध्ये आहे हे त्यानं दिलेला आत्मा आपणाला सांगतो. येशू म्हणतो, माझ्याकडे येणाऱ्या कोणालाही मी टाकणार नाही. एक दिवस येशू लोकांना देव कुटुंबासंबंधी शिक्षण देत होता. जमलेल्या लोकांमध्ये निकदेम नावाचा एक विद्वान होता. तो यहुदी लोकांचा मान्यवर धर्मशिक्षक होता आणि पापभीरू धार्मिक होता. आपण देवाच्या कुटुंबातले आहोत असं त्याला वाटे. येशूशी आणखी बोलावं म्हणून काळोख पडल्यावर तो त्याच्याकडे गेला. तो म्हणाला, प्रभूजी, आम्हाला शिकवण्यासाठी देवानं तुम्हाला पाठवलंय हे आम्हाला माहीत आहे. मात्र निकदेम देव कुटुंबात आलेलाच नाही हे येशूला माहीत होतं. येशू प्रत्येकाचं अंतःकरण पाहतो. येशूने त्याला उत्तर दिलं, पुन्हा जन्मल्याशिवाय तुम्हाला देव कुटुंबात म्हणजे देवराज्यात जाता येणार नाही. निकदेम पुचकळ्यात पडला. त्याने विचारलं, एखाद्याला परत कसं जन्मता येणार? असे चकित होऊ नको. येशू म्हणाला, शरीरापासून शरीरच जन्मते, पण आत्म्यापासून जन्मते ते आत्माच असते. निकदेम, तुम्हाला देवाच्या आत्म्यानं परत जन्मलं पाहिजे. निकदेमासारखे अनेक लोक आजही आहेत. ते सत्कृत्य करतात. ते धार्मिक रीतिरिवाज, रूढी काटेकोरपणे पाळतात. मात्र देवाचं राज्य आध्यात्मिक आहे हे ते विसरतात. तुमच्या आईवडिलांच्या कुटुंबात तुम्हाला यायचा एकच मार्ग, त्या कुटुंबात जन्मणं. देव कुटुंबात
देवाच्या राज्यात जाण्याचा मार्गही एकच, पुन्हा जन्मणं. आपण देवाच्या कुटुंबात गेलो नाही तर आध्यात्मिक अंधारातच राहणार आणि मृत्यूनंतर आपण पापांची शिक्षा भोगण्यासाठी नरकात जाणार. देव अत्यंत पवित्र आहे, त्याला पापाचा तिटकारा आहे. एखाद्याचा पुन्हा जन्म झाला की देव त्याला नवजीवन देतो, मग त्यालाही पापाचा वीट येतो. त्याच्या दुष्ट सवयी सुटतात. देवाच्या वचनात लिहिलं आहे, डुक्कर कितीही धुतलं तरी चिखलातच जाणार. ते चिखलात परत का जाते? कारण त्याला चिखलच आवडतो. त्याला असल्याच जिण्याची आवड आहे. आपण देवाच्या आत्म्याचा स्वीकार केला की आपल्या इच्छा पार बदलून जातात. आपल्याला पापाचा वीट येतो. माणसाला देवाचा आत्मा कसा मिळेल? येशू म्हणतो, मी दाराशी उभा राहून हाक मारतो आहे. दार उघडाल तर मी आत येईन. तुमच्या जीवनात येण्याची येशूची इच्छा आहे. देवाचा आत्मा व येशू एकच आहेत. देव म्हणतो, येशूचा स्वीकार करतो त्याला माझं मूल होण्याचा हक्क मिळतो. या रीतीनं तुम्ही देव कुटुंबात येता. तुम्हाला सर्व कालचं जीवन मिळतं. हा नवा जन्म झाल्याखेरीज तुम्हाला नवं जीवन मिळणार नाही. आत येऊ पाहणाऱ्या तारकाला झिडकारू नका. आजच त्याचा स्वीकार करा. खरा देव एकच आहे. वर स्वर्गामध्ये आणि खाली पृथ्वीवर प्रभूच एकमात्र देव आहे, दुसरा कोणी नाही. हे आजच जाणून घ्या. मीच प्रभू आहे, दुसरा कोणी नाही. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातूनही माझ्याकडे पहा. या आणि तारण प्राप्त करून घ्या, कारण मीच देव आहे, दुसरा कोणीही नाही. आपण केवळ देवाचीच उपासना करावी. तू माझा देव परमेश्वर याचीच उपासना कर. फक्त त्याचीच सेवा कर. माझ्याशिवाय इतर कोणत्याही देवतांचा तू विचारही करू नकोस. स्वतःसाठी कोरीव मूर्ती करू नको. आकाशातील तसेच पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टींची प्रतिमा करू नको. अशा मूर्तींना नमन करू नको. त्यांची सेवाही करू नको. सर्वजण पापी आहेत. कोणीही नीतिमान नाही, एकही नाही. सर्वांनी पाप केलंय. देवाच्या गौरवी आदर्शापुढं सारेच उणे पडलेत. या पृथ्वीवर पाप न करणारा, चांगलं करणारा असा एकही सरळ माणूस नाही. सर्व वाईट गोष्टी, वासना, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, फसवेगिरी, दुष्टपणा, द्वेष, निंदा, गर्व हे सर्व माणसाच्या आतून येऊन त्याला अशुद्ध, अपवित्र करतात. पापाचं बक्षीस. मरण हेच पापाचं बक्षीस. माणसांना एकदाच मरण व त्यानंतर न्याय असं ठरवून ठेवलंय. भित्रे, अविश्वासी, अनाचारी, खुनी, भ्रष्टाचारी, जादूटोना करणारे, मूर्तीपूजक, सारे लबाड अशांचा शेवट गंधकाच्या पेटत्या अग्निकुंडात होईल. तुम्हाला तुमचा बचाव करता येणार नाही. आमची सत्कृत्ये पाहून नव्हे, तर त्यानं आपल्या कृपेने आमचं तारण केलंय. तुमचं तारण झालंय ते कृपेनं, विश्वासामुळं. यात तुमचं असं काहीच नाही. ही तर देवाची देणगी आहे. यात कर्मांचा संबंध नाही. आहे अशी कोणी बढाई मारू नये. देवाची प्रीती. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की त्या पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आमच्या पापासाठी ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, असं धर्मशास्त्रात लिहिलं आहे. निष्पाप अशा ख्रिस्तावर देवानं आमच्या पापाचं ओझं लादलं आणि आमच्या बदल्या ख्रिस्तानं आम्हाला देवासमोर निर्दोषी ठरवलं. तो प्रकाशात आहे असं आपणही प्रकाशात चालावं, म्हणजे आपणाला एकमेकाशी सहभागिता मिळते. तसंच त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचं रक्त आपणाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आपल्या अपार कृपेनं, स्वतःच्या प्रिय पुत्राच्या रक्तानं त्यानं आमच्या पापांची सारी खंडणी भरली आणि आमचं तारण केलं.
पश्चात्ताप म्हणजे काय? पश्चात्ताप म्हणजे पापाकडं पाठ फिरवणं. देव सांगतो, तुम्ही आपला पाप मार्ग सोडून मागे वळा. हातून घडलेल्या वाईट कृत्यांची कबुली द्या. त्याबद्दल दुःख करा. मग पदस्तंभावर मरण सोसलेल्या येशूकडे पहा. तो क्षमा करतो असा विश्वास धरा. येशू खातर तुम्ही सरळ मार्गानं जगावं अशी देवाची इच्छा आहे. पापाकडं पाठ फिरवण्याविषयी देव काय सांगतो पहा. खूप खूप वर्ष झाली. निनवे नावाचं एक खूप मोठं शहर होतं. एवढं मोठं की सारं शहर चालत पलीकडं जायचं तर 3 दिवस लागत. तिथं माणसंच माणसं, असंख्य लोक राहत तिथं. ते खूप दुष्ट होते. देवानं आपला भक्त योना याच्याकरवी त्या लोकांना निरोप पाठवला, निनवेचे लोक अतिदुष्ट आहेत. 40 दिवसात त्यांनी पश्चाताप करावा, न पेक्षा मी त्यांचा नाश करीन. योनाचं बोलणं ऐकून त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. त्यांचा प्रमुख म्हणाला, आपण सर्वांनी मोठ्यानं देवाचा धावा करूया. वाईट मार्ग सोडून देऊया. मनातले सारे वाईट विचार वासना काढून टाकूया. आपण खऱ्या मनानं पश्चाताप केला तर देव आपणाला क्षमा करील आणि त्याच्या क्रोधानं आम्ही भस्म होणार नाही. प्रमुखाचं म्हणणं लोकांनी ऐकलं. त्यांनी देवाचा धावा केला. आपले दुराचार आठवून शोक केला. देवानं पाहिलं, लोक पश्चाताप करीत आहेत. त्यांनी पाप सोडली आहेत. तेव्हा त्यानं त्यांचा नाश केला नाही. येशूनं आपलं सेवाकार्य सुरू केलं त्यापूर्वी देवानं एक माणूस पाठवला. त्याचं नाव बाप्तिस्मा करणारा योहान. स्वार्थ सोडा, फसवू नका, चोरी चहाड्या करू नका, देवापुढं आपल्या पापांचा पाढा वाचा, असं त्यानं सर्वांना सांगितलं. काहींना तर तो म्हणाला, तुम्ही सापासारखे डूक धरणारे आहात, लबाड आहात. पश्चाताप केला तर देव तुम्हाला क्षमा करील, असं त्यानं सांगितलं. नंतर योहानानं एक दाखला दिला. आपलं जीवन झाडासारखं आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून जाळण्यात येईल. योहान काय म्हणाला ते तुम्ही ऐकलत. आता पुढं काय? देव तुम्हालाही तुमची पापं दाखवतोय. ती सोडा, पश्चाताप करा असं सांगतोय. पश्चाताप करणार नाहीत, पापी मार्ग सोडणार नाहीत, त्यांचा न्याय होणार. देव त्यांना दोषी ठरवणार. अजूनही तुम्ही चोरी चहाडी करता, निंदा करता, व्यभिचार करता. मग तुम्हाला क्षमा व्हावी म्हणून वधस्तंभावर मरण सोसून रक्त सांडणाऱ्या येशू ख्रिस्ताकडे पहा. देव म्हणतो, माणूस चांगल्या वाईटाची पारख करतो की वरवर बाह्य रूप पाहून, पण देव खोलवर पाहतो. तो अंतःकरण पारखतो. देवाच्या वचनावर आपण विचार करावा आणि त्याप्रमाणे नेहमी वागावं. येशूकडे वळून देवाच्या आज्ञा पाळल्या म्हणजे आपल्या अंतःकरणात शांतता, सुख नांदेल आणि देवाच्या न्यायापासून आपला बचाव होईल. मित्र हो, आपण सारेच पाप करतो हे आपणच जाणतो. आपण असं का बरं करतो, असं का वागतो? कारण एकच, स्वभावाला औषध नाही. चांगलं करू जावं तो आपल्या हातून वाईटच घडतं. कारण आपलं मन, अंतःकरण पापी आहे. केव्हा आपल्या हातून चोरी घडते तेव्हा मग आपण काय करतो? मग हात तोडावा का? नाही. एक हात तोडला तर दुसरा हात चोरी करेल. चोरी करण्याची इच्छा ही आतून येते. पापाचं असंच आहे. हात घाण झाले तर पाण्याने धुवून स्वच्छ करता येतात. घाणेरडा पापी आत्मा कोणत्या पाण्यानं धुणार? कसा स्वच्छ करणार? दिवसभर आंघोळ केली तर कदाचित शरीर शुद्ध होईल, मन नाही, आत्मा नाही. आपल्या अंतःकरणात दुष्टपणा आहे. म्हणून मनात वाईट विचार येतात, मुखावाटे अपशब्द येतात. वाघ पाहिला असेल आपण, त्याच्या शरीरावर काळे पट्टे असतात. त्याने नदीमध्ये जाऊन खडकाला घासून हे पट्टे जर काढलेत तर त्याला ते घालवता येतील का? नाही. का बरं? कारण हे पट्टे त्याच्या अंगावर रंगवलेले, चिटकवलेले नाहीत. ते त्याच्या आतूनच आलेले आहेत. वाघ आपल्या त्वचेचा रंग बदलू शकत नाही. आपली ही पाप अशीच आहेत.
आपण वाईट करतो त्यावरून आपल्या अंतःकरणाचा दुष्टपणाच दिसून येतो. आपलं अंतःकरण कसं बदलणार? काही म्हणतात वाईट करू नका, पण अंतःकरण कसं बदलायचं हे कोणीच सांगत नाही. वाघ गायीसारखा हमरू लागेल का? आजपासून मी आपलं गवत खाणार असं त्याला म्हणता येईल का? नाही. वाघाची शेळी करणं देवालाच शक्य आहे. आजपासून मी चांगलंच करणार असं आपणालाही म्हणता येईल, परंतु आपण ते म्हणू शकत नाही, करू शकत नाही. आमची अंतःकरणं बदलणं, चांगल्याची इच्छा उत्पन्न करणं हे देवालाच जमणार. चोराला पकडलं, शिक्षा केली तर कदाचित तो चोरी सोडून देईल, पण चोरी करण्याची त्याची इच्छा कोण सोडणार? देवालाच ते शक्य आहे. मित्रा, हा शुभ संदेश खास तुझ्यासाठी. आमच्या हृदयातील वाईट गोष्टी दूर करणारा एक आहे. तो आपणाला सरळ मार्ग दाखवेल. तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आम्हा प्रत्येकाला नवं शुद्ध हृदय देण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग आपल्या हातून चांगलं तेच घडेल. तुमचं अंतःकरण आताच बदलावं अशी येशूची इच्छा आहे. वाट पाहण्याची गरज नाही. काय करायचं ते ऐका. तुमची पापं त्याला सांगा, ती सोडून द्या, मागं वळा. माझं वाईट अंतःकरण बदल, ते चांगलं कर असं येशूला सांगा. तुझा स्वतःचा आत्मा माझ्यामध्ये घाल. पापापासून माघारे वळून येशूवर विश्वास ठेवला तर हे तो करील.